गाईज कसे आहात? आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बरं का. आज आपल्याला दादा कब्रस्तान मध्ये डायरेक्ट फिरायला आणलंय त्यांनी. तर इथला लुक फिक बघून घ्या तुम्ही कसा आहे तर बघा हे लुक इथला. तुम्हाला अनेक दाखवतो तिकडं पाणी बरं का साईड नाही तेव्हा देव गाईज पाणी ते. चला तर आपल्याला आणि इथली माहिती करून घ्यायची किंवा दाद्याला आणि काय प्रश्न विचारायचे तेव्हा देव दाद्या. तर मित्रांनो इथं एक काठी बरं का कब्रस्तान मधली. तर धनुभाऊ इथली काठी कशी उठली तर बघा. भूतलाग न धान्य अय धान्य भूतलाग ते बघ अय आबा ती तो काठी कशामुळे उचलली होती? ते दादा म्हणला ते इथं मस्त वाटत त्याच्याने ते भूत लागते माग म्हणून अशी अंगड्या धरून काचली काठी उचलेली मी मित्रांनो. बघू बघा याचं पण बघ. तर गाईज इथं आबा हे गाणं म्हणणार आहे बरं का. प्रेमाचा अभंग हे गाणं आहे. तर बघू शकता हे गाणं कसं म्हणतोय. हट्ट गंध सबके सुरतीला पाहुणी झालं दुर्र प्रेमात हरवलं तुझ्या मी भुर्र. तर मित्रांनो गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. नक्की सांगा. तर गाईज इथला लुक दाखवतो तुम्हाला. चला तुम्ही बघा शेवटपर्यंत. ठीक आहे. इथला लुक दाखवतो तुम्हाला. चला चल दादा. इथं पाणी बी बरं का. चला तुम्हाला इथला लुक नदी दाखवतो. मित्रांनो इथं नदी. तर गाईज ही बघा नदी. आम्ही डायरेक्ट नदीच्या कडीला आहेत बरं का. तर मित्रांनो मी नदी पशी गेलो असतो पण इथं मित्रांनो तार लावलेली पलीकडे जाता येत नाही मित्रांनो. तरी मी जातो बघा तुम्ही. तरी मी पलीकडे जातो मित्रांनो. बघा तुम्ही बघू शकता तिकडे बघा आम्हाला. हा बघा मित्रांनो असं जायचं असं जायचं आणि असं यायचं बघा. मी तिकडे गेलो आता. गाईज बघा हे पाणी इथं कसं आहे. आम्ही डायरेक्ट पाण्याच्या कडीला आहेत बरं का गाईज. तर मित्रांनो पाणी बघू शकतात मित्रांनो. आखी नदी भरलेली मित्रांनो आमची. त्या बघा ती पूल दाखवर भया. हो ते पूल आहे. पूल बघा तो आमचा पूल आहे. पूल तर मित्रांनो बघा हे पोरं कसे नुसते येडे चाळे करते तर बघा हे ब्लॉक सोडून वेगळंच चालू आहे यांचं काहीतरी. बघा हे काहीतरी यांचं वेगळंच आहे त्या बघा. बघा ते गाईज. अय भाया गाडी पंक्चर झाली. चला गाई त्याला मसन वाटेतला लुक दाखवतो तुम्हाला. गेलो तुम्हाला मला वाटतं खरीच झाली गाडी. बघा हे गाई मसन वाट्यातला लुक आहे. कसा आहे गाई. तर मित्रांनो बघू शकतात मसन वाटा. बघा हे गाई पूर्ण मसन वाट्यातला लुक आहे बरं का. इथंच आज येणार धनभाऊ काव दिवसांनी पुन्हा मी आणि पुन्हा भाया येणार इथं. तर गाईज त्या मसन वाट्यात चॉकलेटी सुद्धा पडलेल्या आहेत बघायच्या का तुम्हाला. ते रात्री भूत खाल्ले तर चॉकलेट. बघा गाई चांगली चॉकलेट आहे बरं का. आबा फोडून दाखव. फोडून दाखव आवाज. चांगली चॉकलेट आहे बरं का ही गाईज. तर गाईज बघा इथं कसं आहे साईडला. इथं बघा काय कसं हे आबाने हातात घेतलं होतं त्याच्या लागून. मित्रांनो हे बघा आता कशी येडचाळी करायला लागले. ते एक व्हिडिओ म्हणणार आहेत. बघा आता ते डायरेक्ट बोलून दाखवणार करून बी दाखवणार. बघा तुम्हाला दाखवतो. चला. किनारे 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 से मचे रे दोस्तों किनारा टूट जाता है और अगर लाइक और सब्सक्राइब नहीं किया आपने मेरा दिल टूट जाता है. ठीक आहे. गाईज कसं वाटलं याचा एकदा नक्कीच कमेंट करून सांगा. मला तर भारी वाटलं बघा. तुम्हाला कमेंट करा. दादाच्या मनात एकदा कमेंट पण करून टाका. चला तर गाईज इथं एक झाड आहे. दादा म्हणतो ते वांग्याचं आहे. वांग्याचं झाड आहे मित्रांनो. टमाटे आले त्याला बघू शकतात आपण. तर मित्रांनो फुलं पण आले त्याला बघू शकतात. हे असे मसन वाटत त्याच्यात एक आत्मा आहे फुल असं मित्रांनो ऐकण्यात आलं कमेंट मध्ये सांगा हे फुल काय याचं इथं. तर मित्रांनो बघू शकतात आपण. बघा इथं फुलं गाईज सहित आले. त्या झाडाला काय आणि आले. हे झाड बघा किती इंटरेस्टिंग आहे. आपल्याला कुणाला असे फुल द्यायचं असेल तरी हे जमत आहे. बघू शकता आपण. नक्की बघू शकता. बघा हे नक्की नक्की. टमाट्याच्या झाडाला वांगे आलेत गाईज इथं. चला मी आमच्या गावच्या बगीच्यामध्ये फिरायलेलो आहोत. तर मी आमच्या गावच्या बगीच्यामध्ये फिरायलेलो आहोत. तरी तुम्ही बुरा मानून घेऊ नका. धन्यवाद विचारा. बघितला तर मित्रांनो आमचा बगीचा बघा. हे बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण दाखवतो मित्रांनो बगीचा. बघा हे बघू शकतात. हे भया आमचा हे बघितला का भया. बघा भया लय मजा येणार आहे बघा मित्रांनो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गाईज पहिल्यापासून तुम्हाला दाखवतो इथून कब्रस्तान मधून कुठून जायची वाट आहे कसं आहे मधात लुक. चला तुम्हाला दाखवतो. तर गाईज हे बघा हे गेट आहे डायरेक्ट कब्रस्तान मध्ये घुसायचं. चला तुम्हाला दाखवतो. साम्राज्यम बघा हे येडचाळेकर इकडं बघा. हे इकून असा बगीचा आहे. शिकून असा आहे बघा. सारे नारळाचे झाड आहेत बघा. हे नारळ बगीचा तर इकडून बघितलं. सारे नारळ झाड आहेत.
इकून बगीचा चला तुम्हाला पुढे तुम्ही गेल्या इकडून बगीचा मित्रांनो, इकडून बगीचा. बघा हे असं आहे महाग माझ्या. चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघू शकता ते मोड नाही काय होत नाही मित्रांनो. मित्रांनो हे नारळाचं झाड आहे. कौन है ये लोग? हे बघा, हे नारळाचं झाड. बघा ते नारळ झाड आहे. कहाँ से आते हैं ये? सगळं वाळून गेलं मित्रांनो, बघू शकता तिकडे बघा माझ्याकडे मित्रांनो, सगळं वाळून गेलं मित्रांनो, हे बघू शकता, हे बघू शकता, हे बघू शकता. मित्रांनो, हे बघा. तर काही ज्यांचे भांडणं लागले काही ज्यांचे भांडण बघा इकडचा लोक असा आहे. यांच्या मनात भांडणं लागली. हमको सिखा रिया है. वांग्याचं झाड आहे महत्वाचं. तुम्हाला इकडं बघा हे कब्रस्तान असं इथं मधात बघा हे असं आहे, तिकून असं आहे, साईडने तळ आहे गाईज. बघा ते पूल आहे तिकून. हां ह्या का आपली गाडी इथं धन्नो. हे याची धन्नो आहे, धन्नो. तर मित्रांनो गाडीचं नाव माझं नाव आहे. तर मित्रांनो गाडी बघू शकता मित्रांनो. चला तुम्हाला इकडचं पुढचं दाखवतो अजून. बघा हे साईडने असं आहे, मित्रांनो असं आहे. फोटो काढायला कसं वाटतं बघा ते तुम्ही सांगा. मागं अशी काही- पोच देऊन. मागं काही नाही. हे बघा दाद्या. ही पोच कशी वाटली तुम्हाला मित्रांनो, नक्कीच कमेंट करून सांगा. बरं ह्याची पोच कमेंट करा मित्रांनो. मग ह्यांच्या दोघांचे भांडणं लागले होते, त्याच्यामुळे धन्या नाराज झाला लागलाय, त्याच्यामुळे बोलाना पण गेलाय तो. मित्रांनो बुरा मानू नका, आबा म्हणून दाखव बरं एकदा पण. मित्रांनो बुरा मानू नका. ह्यांच्या भांडणं झाली, ते दोघं बोलाना बी गेलेत आता काहीच. ह्यांचं निपटावं लागेल आता मला एकट्याला साईडला जाऊन. चला मी निपटितो तेवढं आता. तर काहीच मी ह्यांचे भांडणं निपटिले ते बघा, डायरेक्ट बोलाय पण लागले ते. बघा यांचे तर लगेच निपटले भांडणं. तर गाईज तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू